सुप्रभात, मी रेश्मा साळुंखे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बऱ्याच मंदिरांमध्ये नारळ फोडायचं यंत्र आपण पाहिलं असेल. हे यंत्र भाविकांचा त्रासही वाचवतं आणि वेळही. सोबत परिसर स्वच्छ ठेवायला या यंत्रामुळे मदत होते. या यंत्रात थोडासा बदल करत शहाळ्यातलं पाणी सहज पिता येईल अशी सोय आता करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांना आणि नारळ पाणीवाल्यांना याचा उपयोग होऊ शकतो. काय आहे हे शहाळे फोडणी आणि नारळ सोलणी यंत्र? चला पाहूयात. पारंपरिक पद्धतीने नारळ फोडताना ते विळ्याच्या किंवा कोयत्याच्या साहाय्याने फोडले जातात. यामध्ये कौशल्याची आणि ताकदीची गरज असते. या पद्धतीत इजा होण्याची शक्यताही अधिक. शिवाय शहाळ्यासाठीचा नारळ हा फार काळ छाटून ठेवता येत नाही. या सर्वांचा विचार केला कोल्हापूर जिल्ह्यातल्या तळसंदे इथल्या डी.वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने. या कॉलेजमधल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी साधं, कमी वजनाचं आणि सुटसुटीत असं शहाळे फोडणी आणि नारळ सोलणी यंत्र तयार केलंय. हा पंच शहाळे नारळामध्ये छिद्र करतो, ज्याच्यामध्ये स्ट्रॉ टाकून आपण नारळातील पाणी पिऊ शकतो. हा स्टेनलेस स्टीलचा बनलेला असून पाण्याच्या संपर्कात येत असल्यामुळे कालांतराने हा पार्ट गंजू नये यासाठी स्टेनलेस स्टील पासून बनवलेला आहे. हा स्टेनलेस स्टीलचा पंच आपणाला मशीन पासून वेगळा करता येतो. हा नट जोडल्याप्रमाणे हा स्क्रूने जोडलेला आहे. पण ज्या ठिकाणी जोडलेला आहे तो आहे रॉड. हा रॉड हँडलच्या साहाय्याने वरती खाली होतो. ज्या वेळेला हँडल ओढले असता हा पंच नारळामध्ये घुसतो, तेव्हा हा पंच ऑटोमॅटिक बाहेर येण्यासाठी या रॉडला वरती स्प्रिंग बसवलेली आहे. या स्प्रिंग ॲक्शनमुळे नारळ पंच झाल्यानंतर ऑटोमॅटिकली पंच हा नारळामधून बाहेर येतो. अवघं 15 किलो वजनाचं हे आहे 3-in-1 मशीन. या यंत्राद्वारे एका तासात 60 ते 70 शहाळ्याच्या नारळांना सहजरित्या कमी श्रमात छिद्र पाडून शहाळ्याच्या नारळातलं पाणी पिता येतं. याला जागाही कमी लागते. या यंत्राला एकाच प्रकारचे नटबोल्ट असल्यानं एकच पाना वापरून याची जोडणी करता येते. शहाळ्याला छिद्र पाडणं, शहाळ फोडणं, सुका नारळ सोलणं असं 3-in-1 काम हे यंत्र करतं. कोणत्याही प्रकारची इजा होण्याची शक्यता कमी झाल्यानं महिला, वृद्ध सुद्धा हे यंत्र सहज वापरू शकतात. या मुख्य फ्रेमवरती या दोन रिंग बसवलेले हा शहाळे नारळाचा होल्डर आहे. याच्यामध्ये शहाळे नारळ याच्यावर ठेवला जातो. ठेवल्यानंतर या हँडलच्या साहाय्याने हा पंच त्या नारळामध्ये छिद्र करतो. छिद्र केल्यानंतर नारळ हा वरती येऊ नये म्हणून ही रिंग बसवलेली आहे. ही रिंग बसवून ज्यावर आपण छिद्र करतो त्यानंतर नारळ बाहेर काढण्यासाठी ही रिंग मदत करते. तसेच बऱ्याच वेळेला नारळ जर लहान आकाराचा असेल तर तो याच्यामधून खाली जाऊ शकतो. म्हणून त्याची उंची वाढवण्यासाठी ही एक चकती आपण तयार केलेली आहे. चकती याच्यामध्ये ठेवून शहाळा नारळ ठेवला जातो. पुन्हा ही रिंग त्यावरती लावून पंचिंग करता येतात. शहाळ फोडणं आणि नारळ सोलणी यंत्राचा महत्त्वाचा भाग पंच असल्याचं सुहास पाटील सांगतात. हा पंच लोखंडी रॉडमध्ये बसवण्यात आला असून त्याच्या दुसऱ्या टोकास नटबोल्टने हँडल जोडलं आहे. याच्यामध्ये स्प्रिंगही बसवण्यात आली आहे. या शहाळे फोडणी आणि नारळ सोलणी यंत्राला बसवण्यात आलेला स्टेनलेस स्टीलचा पंच हा एका बाजूस निमुळता करण्यात आलेला आहे, जेणेकरून हा पंच नारळामध्ये शिरताना कमीत कमी फोर्स लागेल. त्यामुळे आपल्याला कमीत कमी ताकदीमध्ये आपल्याला छिद्र करता येणे शक्य होईल. तसेच याचा वरचा व्यास हा साधारणतः 16 mm इतका केलेला आहे. त्यामुळे बाजारामध्ये उपलब्ध कोणत्याही आकाराचा स्ट्रॉ याच्यामध्ये सहजरित्या बसू शकतो. शहाळ्यातलं पाणी पिऊन झाल्यानंतर आतलं मलईदार खोबरं खाता यावं म्हणून या मुख्य फ्रेमच्या दुसऱ्या बाजूस शहाळ फोडण्यासाठी धारधार लोखंडी पट्ट्याही लावल्या आहेत. नारळ सोलणी यंत्राप्रमाणे त्याचं कार्य चालतं. नारळ पिऊन झाल्यानंतर बरेचदा शहाळे नारळामध्ये असलेली मलई किंवा मलईदार खोबरे हे खाण्याची इच्छा बऱ्याचदा
लोकांना असते. हे काम सोपे व्हावे यासाठी यंत्राच्या दुसऱ्या बाजूला नारळ सोलणी यंत्राप्रमाणे यंत्रणा बसवलेली आहे. शहाळ्याचं पाणी पिऊन झाल्यानंतर शहाळ्याचा नारळ त्या 2 दातांवरती मारला जातो व हँडलच्या साहाय्याने हे शहाळे फोडले जाते. या यंत्राच्या वापरामध्ये कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही. याला फक्त महिन्यातून 1 थेंब लुब्रिकेशन ऑइल दिले असता हे यंत्र कुठल्याही त्रासाविना व्यवस्थितपणे काम करते. या मशीनची 4,500 रुपये किंमत असून याला फार मेंटेनन्सही लागत नाही. शहाळे फोडणे आणि नारळ सोलणी सोपं करणारं हे यंत्र शेतकऱ्यांच्या सोबतच नारळ पाणीवाल्यांच्या सुद्धा पसंतीस उतरेल अशीच अपेक्षा आहे. कोल्हापूरहून चंद्रशेखर खोले, एबीपी माझा.